हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. तर आता हे जे तुम्हाला सगळं काही दिसतंय, तर खास ह्याच्यासाठी मी काय आले नव्हते इथे. मी चालले होते कुठेतरी बाहेर, पण जाता-जाता मला रस्त्यात हे सगळं दिसलं. एक्झिबिशन आहे इथे बदलापूरमध्ये आणि खूप मोठं एक्झिबिशन आहे. इथे सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हटलं चला आता मला दिसलंच आहे, तर तुम्हाला दाखवून घेऊ. हां? और ये सब? ये वाले? कौन सा? ये वाला ब्लू वाला हाँ, ये वाले 600 600। और ये वाले पॉट इनका अलग अलग रेट है मैम। इसका कितना है? इसका सेट आएगा 1250 का। सेट है पूरा। सेट में क्या क्या आता है? 3 पीस आते हैं। सेम 3 पीस। हाँ ये रखा है ना, जैसे ये साइड वाला है ये तो। और ये वाला ये 500 500। ये दोनों भी आएंगे क्या उसमें? अच्छा, जॉइंट है। तर अशा सगळ्या गोष्टी, सगळ्या सिरॅमिकच्या बरण्या किंवा असे छोटे छोटे पॉट्स, अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सगळं आहे. तर इथे असे मोठे थोडं मोठ्या साईजचे, छोट्या साईजचे वेस वगैरे सगळे होते आणि खूप वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत हे सगळे. इनका क्या प्राइस है? सबका अलग अलग रेट है। फिर भी इसका बताओ ना। इसका हाँ, इसका इसका 450। मला वाटतं ऑनलाईन पण आहेत ह्या सगळ्या गोष्टी, पण ह्या प्रिंटवाल्या मी नाही बघितल्या. ज्याच्यावर प्रिंट वगैरे आहेत ना, तर त्या मी ऑनलाईन नाही पाहिल्यात अजून तरी. पण ह्यांच्याकडे होत्या छान मस्त प्रिंटवाल्या वगैरे, असे वेस वगैरे होते त्यांच्याकडे. आणि ऑनलाईनची जी साईज असते, आपण जे वेस मागवतो ऑनलाईन, तर त्याच्यापेक्षा हे वेस मोठे वाटले मला आणि प्राईस पण थोडीफार होती जास्त ऑनलाईनच्या प्राईसपेक्षा, कारण ऑनलाईन थोडी प्राईस कमी आहे आणि त्याची साईज पण छोटी आहे. त्याच्याच बाजूला हे सगळे रांगोळीचे साचे वगैरे होते, खूप सारे साचे होते तिथे, जे की आपला वेळ पण वाचवू शकते आणि छान पण वाटतात. आणि हे छोटे छोटे साचे होते, तर त्यांची प्राईस फक्त आणि फक्त 10 रुपये होती. कोणता पण साचा घ्या 10 रुपयाला होता तो. आणि असे साचे आहेत माझ्याकडे छोटे छोटेसे असे. आणि दिवाळीमध्ये आपल्याला खूप कामी येतात हे. कधी कधी घाईगडबड होते आपली, खूप साऱ्या गोष्टी असतात दिवाळीमध्ये आपल्याला करायच्या, तर असे जर साचे आपण घेतले तर आपली कामं पण वाचतात, टाईम वाचतो मेन म्हणजे, आणि फटाफट रांगोळी काढून होते. हां, आता ज्यांना रांगोळी वगैरे येते तर त्यांचा काही इथे विषय नाही आहे. पण मी पण कधी कधी हाताने रांगोळी काढते, पण असे साचे वगैरे असले ना की पटापट रांगोळी होऊन जाते. तर बघा असे छोटे छोटे साचे होते, स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि असे मोठे मोठ्या रांगोळीचे साचे पण होते. 120ला एक होता तो. तर त्या ज्या साच्याची साईज होती मोठी, तर त्या मानाने ठीक होतं. म्हणजे 80-90 रुपयाला कमी करून वगैरे असं तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर असे स्वामी समर्थ, महालक्ष्मी असे असे पण साचे तिथे होते, जे की आपण मंदिरासमोर वगैरे काढू शकतो. आणि ह्या अशा मस्त सिरॅमिकच्या प्लेट्स होत्या, ज्या की खूप छान वाटत होत्या. आणि बघा हे एवढं सगळं मोठं एक्झिबिशन होतं तिथे. आणि या छोट्या छोट्याशा बरण्या, आपल्याला काही लोणची किंवा अशा काही पण आपण ठेवू शकतो त्याच्यामध्ये, डायनिंग टेबलवर ठेवण्यासाठी वगैरे. खूप छान छान वाटत होतं हे सगळं. आणि हे मग्स, कॉफी मग्स, हे खूप व्हरायटी होतं इथे मगमध्ये. तर मला एक एक दाखवणं पॉसिबल नाही झालं, त्याच्यामुळे मी हे सगळं कवर केलं एकाच व्हिडिओमध्ये. अगदी लोणच्याच्या बरण्या वगैरे त्या पण होत्या इथे. आणि त्याच्यानंतर हे छोटे छोटेसे मस्त क्यूट असे पॉट होते आणि हे मोठ्या साईजमध्ये होते. तर त्याने मला मोठ्या पॉटचे जे होती प्राईस, तर ती 250 रुपये सांगितली होती आणि मीडियम साईजची 150 रुपये. आणि छोटे छोटे जे होते ते 120 वगैरे अशी काही प्राईस होती त्यांची.
तर आतमध्ये गेल्याच्या नंतर हे बांगड्यांचा स्टॉल होता आणि त्यांच्याकडे एवढ्या सगळे व्हरायटी होते, एवढ्या सगळ्या डिझाईन्स, कलर्स आणि आता वेगवेगळ्या ज्या डिझाईन्स आल्या आहेत बांगड्यांमध्ये आपण बघतो, कडे, ह्या सगळ्या गोष्टी. तर इतके व्हरायटी होते ना त्यांच्याकडे की तुम्ही ज्यांना बांगड्या आवडतात घालायला तर ते तर खूप खुशच होतील अशा बांगड्या वगैरे बघून, कारण एवढी व्हरायटी होती त्यांच्याकडे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टॉल होता साडीचा. तर तिथे असं चंदेरी, कॉटन, वेगवेगळ्या लिनन अशा वेगवेगळ्या फॅब्रिकच्या साड्या होत्या तिथे, प्रिंटेड वगैरे. आणि आता खूप नवीन त्याच्यामध्ये फॅब्रिक्स आणि डिझाईन्स वगैरे निघाल्या आहेत साड्यांमध्ये. तर अशा सगळ्या जे काही होत्या त्या साड्या होत्या तिथे. त्याच्यानंतर अशा डेली यूज किंवा अशा बाहेर वगैरे कोणी घालत असेल अशा कुर्त्या, तर त्याच्यासाठी हा स्टॉल होता आणि खूप व्हरायटी होत्या तिथे पण. ये ऊपर वाले कौन सा रेंज का है? 450 का आएगा, शॉर्ट वाला 350 का है ऊपर वाला 450. जी। शिफॉन का आता है, कपड़ा अच्छा रहेगा। कौन सा शिफॉन का है? सिंथेटिक कॉटन है, शिफॉन का कौन सा है? ऊपर वाला जो है। ये वाला सब शिफॉन का है? जी हाँ, कॉटन वाला इधर आएगा, कॉटन वाला इधर रहेगा स्कर्ट। ये शरारा प्लाजो है, कौन सा है? ये वाला शरारा प्लाजो आता है, घेर वाला रहता है। ये इसका क्या प्राइस है? 450 का आएगा, शरारा प्लाजो आता है। ये सब आपका शॉर्ट स्कर्ट पड़ जाएगा 350 का। इसमें चिकन, ये सब कॉटन है? हाँ, कॉटन में आता है, प्योर कॉटन है? प्योर कॉटन। ये सब चिकन स्कर्ट में ये क्या है? शरारा प्लाजो आता है, सारे कलर आएगा ये सब में। अच्छा, ये घेर वाले रहते हैं, पूरा फुल घेर रहेगा। ये देखो, फुल घेर वाला है, शरारा प्लाजो आता है। इधर शॉर्ट पैंट वगैरह सारा आएगा। चिकन वर्क में स्कर्ट आता है। ये स्कर्ट है? जी, चिकन वर्क में आता है। इसका क्या प्राइस है? 450 का आता है, चिकन वर्क के स्कर्ट रहेगा हकोगा में। ये देखो 450. जी, घेर वाला रहता है। और ये शॉर्ट वाले? ये 350 का आएगा, ये 250 का आएगा। इधर भी है, हाफ पैंट वगैरह चाहिए भी मिलेगा। इनका क्या प्राइस है? ये मैडम 500 का दो आएगा, 500 का दो. दोनों। ये शॉर्ट स्कर्ट रहता है, छोटे अच्छा, बड़े ये सारे सब साइज स्कर्ट में। है. जी, ये स्कर्ट प्लाजो सारे मिलेंगे। और ये वन पीस वगैरह कैसा है? वन पीस में आपका 450 का पड़ेगा, जैसा लेंगे वैसा रेट पड़ेगा। 450. क्वालिटी एक से एक रहता है। वन पीस भी पूरा फुल लॉन्ग मिलेगा आपको। ये लॉन्ग है? हाँ, लॉन्ग में आता है। इधर भी आएगा वन पीस। कुर्ती कैसा है? कुर्ती 450 का है, फैंसी टॉप रहता है, जयपुर कुर्ती 450. जी, जयपुर राजस्थान से आता है। फैब्रिक कौन सा है उसका? ये फॉयल कॉटन आता है, फैब्रिक फॉयल आपका लीलम कॉटन, ये सब आएगा। सब 450 का है? इधर कोई सा भी लेंगे लॉन्ग कुर्ती 450 का आएगा। और ऊपर वाला? ऊपर वाला 580 ऐसे आता है। और ये जो बाहर पैंट है वो वाला, ये वाले? ये वाला 500 का दो आएगा, 500 का दो. दोनों पीस जी। और ये कॉर्ड सेट? चिकन वर्क में स्कर्ट आता है, देख लो इधर, चिकन वर्क में स्कर्ट रहेगा। चिकन वर्क. जी, हकोगा आता है। इसका क्या प्राइस है? हकोगा में प्लाजो भी आएगा। प्लाजो है वो? जी, निकाल हकोगा के में दिखाओ ना. प्लाजो आता है। उसके अंदर ऐसे अस्तर मिलेगा। नहीं है क्या? अस्तर अंदर दिया हुआ रहता है, ये देखो, अंदर अस्तर दिया हुआ रहता है। ये सब है, चिकन वर्क में रहता है, सारे कलर मिलेगा इसमें, वाइट, ब्लैक, ब्लू, पिंक। और ये सारे कॉर्ड सेट है वो वाला? जी, वो कोट से 650 750 का है। कॉटन है? फैब्रिक का, जी, कॉटन रहेगा, फैब्रिक अच्छा रहता है, कलर कपड़े का गारंटी रहेगा। और ये शॉर्ट कुर्ती? ये शॉर्ट कुर्ती दीदी 350 का आएगा, 450 का। 350. ये नीचे वाला कोई सा भी लेंगे 350 का आएगा, ऊपर वाला 450 का। ओके. बाकी शिफॉन कॉटन सारे आइटम मिलेगा अभी। ऐसा शॉर्ट प्लाजो जैसे में चाहिए वो भी मिलता है घर पे डेली। तर ह्याने मला ते स्कर्ट तर शिफॉनचे वगैरे असे सांगितले. आता काय माहिती काय फॅब्रिक होतं त्याचं. त्याने तर मला शिफॉनच सांगितलं होतं. आणि शिफॉन एवढ्या स्वस्तात जर भेटायला लागलं तर बापरे, सगळेच घेतील नाही का. तर चला असो, ते त्यांच्या पद्धतीत विकत असतात त्यांच्या गोष्टी.
इथे सगळं आपल्याला किचनमध्ये किंवा घरामध्ये जे पण काही सामान लागतं, हुक्स, छोटे छोटे हुक्स किंवा चॉपर्स, नाईफ्स, बटाट्याची साल काढायचं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या होत्या इथे. त्याच्यानंतर दुसरा स्टॉल होता हा मसाजचा, काहीतरी हा स्टॉल होता जिथे की मसाजच्या सगळ्या गोष्टी भेटत होत्या. वैक्स करते ना लो, हाँ, हाँ. हाथ पर रोटेट करना है, इजीली पूरा वैक्स हो जाएगा हाथ का पैर का अपर हेड अपर लिप सब हो जाएगा वहाँ. और ये क्या है? अच्छा वो ये है शैम्पू स्कैल्प का. स्कैल्पिंग के लिए आता है वहाँ, यानी आइस रोलर आता है वहाँ. ये क्या है? ये वाला क्या है? ये वर्कआउट की यूज करते ना मैम. अच्छा वो वाला. तर बघा अशा सगळ्या गोष्टी आहेत इथे, म्हणजे जिमपासून ह्या अशा चप्पल, स्लिपर्स आणि ही एक चेअर होती तिथे मसाजची. माहीत नाही कसं फील होतं त्याच्यावरती, पण हे असं सगळं होतं. त्यानंतर अशा कापूरदानी वगैरे आणि फेस मसाज किंवा बॉडी मसाजला आपण हे जे करतो हे माझ्याकडे पण आहे, तर ते बॉडी मसाजसाठी वगैरे अशा काही गोष्टी आहेत इथे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टॉल होता हा पापडचा, आणि सगळ्या प्रकारचे पापड इथे होते. बघा इथे सगळं लिहिले आहेत त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारचे पापड आहेत ते. अगदी बटाट्याच्या पापडापासून, नाचणीच्या पापडापासून सगळे पापड, जेवढे जगात पापड असतील मला वाटतं तेवढे पापड होते इथे. आणि पाणीपुरीच्या पुऱ्या पण होत्या जे की ते स्वतः तिथे तळत होते. त्यांनी पॅकिंग वगैरे पण खूप छान केली होती, एकदम हायजीन होतं तिथे. आणि नेक्स्ट स्टॉल होता हा बडीशेपचा, सगळ्या प्रकारच्या बडीशेप आणि पंपकिन सीड्स वगैरे सगळ्या गोष्टी इथे होत्या. ये सब ना स्वीट में 160 का 200 ग्राम है, पाव किलो का 200 देते हैं हम लोग, 180 में यहाँ से लेके वहाँ कोई भी स्वीट. कितना? 160 का 200 ग्राम, पाव किलो का 200 रुपया होता है, 180 में एक पाव, 20 रुपीज़ डिस्काउंट. अच्छा. इसमें भी सबके अलग अलग रेट है. ये आंवला शुगर में आएगा, 160 का 200 ग्राम, 180 का पाव किलो, 20 रुपीज़ डिस्काउंट. बाकी हनी में है, जीरा मसाला चटपटा है, जिंजर चाट है, काली मिरी गुड़ में आंवला पाचक है, तो 240 का 200 ग्राम, 280 का पाव किलो. अच्छा पम्पकिन सीड्स है, ये सनफ्लावर है. तर पाहिलं अशा सगळ्या गोष्टी आहेत इथे, बडीशेपपासून पंपकिन सीड्सपर्यंत तुम्हाला सगळ्या काही गोष्टी इथे मिळतील. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी जसं मगाशी बोलले की ह्यांची जी पॅकिंग करून ठेवण्याची जी पद्धत आहे ना, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या झाकून रॅप वगैरे करून त्यांनी ठेवल्यात, तर ते थोडं हायजेनिक वाटतं, हायजीन मेंटेन केल्यासारखं वाटतं मला. तर तुम्ही घेऊ शकता इथे पण येऊन, जर कोणाला घ्यायचं असेल तर. बाकी टेस्ट वगैरे जर म्हणाल तर मी काही टेस्ट केलं नाही, कारण मी घेणार नव्हते, तर मी टेस्ट नाही केलं. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही टेस्ट वगैरे करूनच घ्या. त्यानंतर लहान मुलांचा खेळण्यांचा एक स्टॉल होता, तर तिथे असे पझल्स वगैरे होते. त्यानंतर होता स्नॅक्सचा स्टॉल, तिथे फरसाण किंवा फराळ, आता दिवाळीचा फराळ आहे रेडीमेड जो आपण घेतो, तर तो सगळा होता. बाकीचे असे भाजलेले चणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी स्नॅक्सच्या तिथे होत्या. त्याच्यानंतर हे होते लोणचे, सगळ्या प्रकारचे लोणचे होते तिथे, आवळ्यापासून गाजरापासून सगळ्या प्रकारचे लोणचे होते. तर इथे एका शॉपवाल्याला बिचारायला माझी दया आली आणि तो बोलला की मॅडम द्या मी व्हिडिओ काढतो. तर त्याच्याकडे मोबाईल देऊन मी हा व्हिडिओ काढून घेतला होता. आणि हे सगळे काश्मीरी सिल्कमधले कार्पेट होते असं तो बोलला मला. आणि छान होते, असे जाड होते चांगले, आणि कपडा वगैरे पण छान होता, त्याचा मटेरियल वगैरे छान होतं. आणि त्याची प्राईस त्याने 20 ते 25 हजार वगैरे असे सांगितले होते मला, 7,000 8,000 अशी प्राईज मला सांगितली होती त्याने. आता एक्झॅक्ट प्राईज जे कोणी असे कार्पेट वापरत असेल तर त्यांना माहिती असेल काय आहे ती. सबका अलग अलग रेट आहे, सेम रेट आहे. तर ह्या ज्या कार्पेट होत्या ना, तर त्यांचे सेम रेट होते, काहीतरी 5 का 5.5 हजार काहीतरी त्याने प्राईस सांगितली होती. आणि डिझाईन्स वगैरे छान होत्या, बऱ्यापैकी होत्या डिझाईन्स, आणि त्याची लेंथ वगैरे पण छान होती. तर बघा एवढं मोठं कलेक्शन होतं त्यांच्याकडे कार्पेटचं, बऱ्यापैकी छान डिझाईन होत्या त्यांच्याकडे, मस्त मस्त. आणि असं ज्यांचे असे बंगलो वगैरे असतील ना, तर त्याच्यात मस्त वाटत असतील हे कार्पेट. 25,000 प्राईस. तर आता तुम्हीच मला सांगा की खरंच ह्या कार्पेटची प्राईस 25,000 असेल का हो? आणि आम्ही तर नाही बाबा एवढे महागाचे यूज केले कधी कार्पेट. तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा. जेवढं तुम्हाला दाखवता येत होतं तेवढं मी प्रयत्न केला सगळ्या गोष्टी दाखवण्याचा.
तर तुम्ही इथे बदलापूरमध्ये पण जरी राहत असाल आणि आले नसाल इथे की कसं असेल कसं नाही असा विचार करून, तर तुम्हाला कळालं असेल की कशा आहेत इथे गोष्टी, काय प्राईज आहे या सगळ्या गोष्टींची. आणि तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. बाय.